मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यानंतर शिंदे शिवसेना आक्रमक. आयुक्त गायब, खुर्चीच ठरली जबाबदार. संतप्त शिवसैनिकांनी आयुक्तांच्या खुर्चीलाच निवेदन चिटपत नोंदवला तीव्र निषेध. अहिल्यानगर शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल 40च्या आसपास नागरिकांना चावा घेतल्याच्या घटनेनंतर शिंदे शिवसेना आक्रमक झाली. महापालिकेच्या कथित निष्क्रिय कारभाराविरोधात थेट महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणांनी महानगरपालिका परिसर दणाणून गेला. मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला. मोर्चा दरम्यान महापालिका आयुक्त कार्यालयात अनुपस्थित असल्याने संतप्त शिवसैनिकांनी आयुक्तांच्या रिकाम्या खुर्चीलाच निवेदन चिटपत अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. अधिकारी नसतील तर त्यांच्या खुर्चीने तरी जनतेचा आवाज ऐकावा, असा संतप्त सूर यावेळी उमटला. याप्रसंगी शहर प्रमुख संभाजी कदम आणि विक्रम राठोड यांनी महापालिकेच्या कथित गलथान कारभारावर सडकून टीका केली. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी होऊनही प्रशासनाने वेळेत उपाययोजना केल्या नाहीत, असा आरोप करत त्यांनी तात्काळ मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिलाय. सध्या शहरात मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी आता नागरिकांमधून देखील केली जात आहे. काल जो प्रकार या नगर शहरामध्ये वाड्यापार परिसरात घडला, आपण पाहिला असेल की 40 पेक्षा जास्त लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला आणि एकच नगर शहरामध्ये खळबळ उडाली. कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात चावा घेतल्यानंतर गेल्या 8-15 दिवसापासून सातत्याने आम्ही या प्रशासनाला सांगतो की आपण त्या गाडी इथं बोलवा, ते श्वान उचलून घेऊन जा, पण याच्यामध्ये सुस्त झालेलं प्रशासन अत्यंत निगरगट आहे. खरं तर सत्ताधाऱ्यांनी कशा पद्धतीने काम चाललं या नगर शहरामध्ये आणि काय चाललंय, खरं तर याचा मागमोल जर का घेतला आपण तर फक्त मलिदा खाण्याची कामं या महानगरपालिकेमध्ये याच्यावर फक्त माझ्या प्रभागात कसा निधी ओढता येईल याच्यासाठी चढावड चालली, पण लोकांचे प्रश्न हे अत्यंत गंभीर होत चालले. श्वानाने 40 जणांना चावल्यानंतर काल सिव्हिल हॉस्पिटलमधलं चित्र जर का नगरकरांनी पाहिलं असेल तर अत्यंत वाईट अशी परिस्थिती या प्रशासनाची आहे. सुस्त झालेल्या प्रशासनाला जेव्हा कुत्रे चावतील ना तेव्हा यांना समजेल की खऱ्या अर्थानं याच्यामधून नगरकरांना किती त्रासाला या ठिकाणी सामोरं जातो. गेल्या वेळेस ज्यावेळेस त्या श्वानाने एका लहान मुलाला चावलं नव्हतं, त्याला फाडलं, त्याचं ऑपरेशन नगरमध्ये कोणी केलं नाही. 2 दिवस त्याचे घरचे त्या लहान मुलाला घेऊन पुण्यामध्ये गेले, तरी देखील त्याचं लवकर ऑपरेशन झालं नाही. 48 तासापेक्षा जास्त वेळ झाल्यानंतर पुण्याच्या हॉस्पिटलने त्या मुलाचं ऑपरेशन केलं. एवढ्या गंभीर परिस्थितीमध्ये नगर शहर असताना देखील आपण या ठिकाणी फक्त खुर्च्या बोलून देखील इथं आम्ही 1 तास झाला इथं येऊन उभे राहिलो, पण इथं कोणी यायला तयार नाही. हे नगर शहर वाऱ्यावर सोडलेलं आहे. या सत्ताधाऱ्यांनी हे शहर वाऱ्यावर सोडलेलं आहे. आपण मोकाट कुत्र्यांचं आता 3रं निवेदन असेल. तुम्हाला आपल्याला माहीत असेल यापूर्वीही मोकाट कुत्र्या संदर्भात आपण कायम या ठिकाणी आंदोलन करत आलोय. त्या ठिकाणी प्रशासनाला जाग येत नाहीये. मागच्या वेळेस तर या मोकाट कुत्रे धरण्याच्या संदर्भात त्यांनी 1 ते 2 कोटी रुपयाचे घोटाळे केलेले, पण इथं सगळं अंधेर नगरी चौपट राजा टक्के की भाजी टक्के में गाजा असं झालेलं आहे. कोणाला अधिकाऱ्यांना काही घेणं नाही ना प्रशासनाला काही घेणं नाही. आता किती नालायक पाळ्या. आता आम्ही निवेदन घेऊन आलोय शिवसेनेच्या वतीने, पण त्यांना 2 मिनिटं खाली यायला म्हणजे वेळ भेटत नाही की त्यांना थांबवलं जातंय हे सांगता येत नाही. अधिकारी हे नगर शहराचे कोणाच्या अंडर काम करतात आणि कोणाचे गुलाम झालेले आहे हे तर आम्हाला माहित नाही. नगरकरांचे प्रश्न हे अजिबात त्यांना काहीच रस राहिलेला नाहीये. त्यामुळे या अधिकाऱ्यांचं आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो आणि तुम्ही जर याच्यात लवकरात लवकर कारवाई केली नाही तर या दालनात आम्ही खरोखर मोकाट कुत्रे आणून तुमच्या अंगावर सोडू. मग तुम्हाला चावतील, मग कळेल तुम्हाला या नगरकरांच्या काय वेदना आहेत.